जय जगदंब. नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. खूप दिवस झाले व्हिडिओ झाला नाही. आता हे मी असं नेहमीच बोलते, पण आता समजून घ्यावे. गणपती झाले, गौराया झाल्या, प्रत्येक जणांच्या घरातल्या गणपती आले देखील आणि गणपतीला तुम्ही सर्वांनी निरोप देखील दिला. सर्वांच्या घरात गणपतीचं विसर्जनही झालं असेल आणि गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता आपली तयारी लागली ती म्हणजे पितृपंधरवड्याकडे. पितृपंधरवडा, त्याचबरोबर पितृपक्ष, महाल, त्याचबरोबर आराधी लोकांच्या शब्दामध्ये झालंच तर मर्तिकाचा महिना, असे बरेचसे शब्द या पितृपंधरवड्याला आहेत. पितृपंधरवडा आणि हा 15 दिवसाचा काळ ह्याच्यावरती आज थोडीशी चर्चा होणार आहे. चर्चा, त्याचबरोबर काही उपाय, त्याचबरोबर काही क्रिया आणि त्याचबरोबर आपल्या गादीचे काही नियम, हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. पण आता पहिली गोष्ट म्हणजे अशी की बऱ्याचशा जणांचे फोन होते, ताई पितृपंधरवड्यामध्ये आम्ही तुमच्याकडे आलं तर चालेल का, तुम्ही आमचे प्रश्न सोडवतालच का, किंवा तुम्ही आमचे काही बांधणी यंत्रावरती काही प्रश्न घेतालच का. तर ह्या सर्वांसाठी एकच सांगायचंय, पितृपक्षामध्ये माझी गादी चालू असते. म्हणजे असं नाही की युट्यूबच्या मध्ये आल्यापासूनच माझी गादी चालू आहे, तर ह्याच्या आधी देखील माझी गादी पितृपक्षात चालूच असायची. पितृपंधरवड्यामध्ये माझी गादी कधीही बंद नव्हती आणि इथून पुढेही राहणारच नाही. जसं की आपण 2 टाइम जेवण करतो, आपण कोणताही सण आला तरी जेवतो आणि अक्षी कोणतेही काही कार्य असले तरी जेवतो आणि पितृपंधरवड्यामध्येही जेवतो. त्याचप्रमाणे आपली जगदंबेचेही नित्यक्रम म्हणजे पूजा पाठ विधी ह्या संपूर्ण गोष्टी पितृपक्षामध्ये चालू असतात. त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आपल्या गादीचे जे काही येणारे लोक आहेत, येणारे काही लोकांचे प्रश्न घेऊन येतात, यांची उपाययोजना देखील आपण या पितृपक्षामध्ये चालूच ठेवत असतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, पितृपक्षामध्ये तुम्ही देखील तुमचे जे काही नित्यक्रम असतील, देवपूजा असेल, त्याचबरोबर तुमची जी काही तुम्ही साधना करत असताल, ह्या देखील तुमच्या चालूच ठेवाव्यात. धर्मशास्त्रामध्ये पितृपंधरवड्यामध्ये किंवा पितृपक्षामध्ये देवपूजा बंद करणे असा कोणताही नियम नाहीये. जेवढ्या अधिक ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला साधना करता येतील तेवढ्या अधिक केल्याने तुमचे पित्र देखील त्याच्यामुळे संतुष्टात राहतील. आता दुसरी गोष्ट अशी, पितृपक्षामध्ये बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न होते की देवी देवतांची ज्ञानमाळ म्हणजे गुरुदीक्षा गणमाळ केल्या जाते का. तर आपण ह्या पितृपक्षामध्ये आपण गुरुदीक्षा करत नाही आणि गुरु जी काही ज्ञानमाळ आहे ती करत नाही. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये बऱ्याचशा लोकांचे असे देखील प्रश्न होते की आम्ही एखादी उपासना करत होतो, आम्ही एखादी साधना करत होतो, किंवा आम्ही 11 मंगळवार करत होतो, त्या 11 मंगळवारचं व्रत आमच्या पितृपक्षामध्ये संपत आहे, तर आम्ही त्याची जी काही सांगता आहे, त्याचं जे काही उद्यापन आहे ते आम्ही करू शकतो का. तर पहिली गोष्ट म्हणजे हो पण आणि नाही पण. चांगली गोष्ट पाहायला गेलं तर पितृपक्षामध्ये उद्यापन आपण करू शकतो, नाही असं भाग नाही. पण असं होतं, काही जुन्या रीतिरिवाज, जुन्या रूढी परंपरा ह्याच्यामुळे आपल्या मनाला कुठेतरी खटकत असतं की हे केलेलं मान्य होईल का, नाही होणार. तर तसं पाहायला गेलं, आपण घरामध्ये बसून तुळजापूरच्या जगदंबेला नमस्कार केला तरी ती आपल्याला आशीर्वाद देणारच आहे. असं काही नाही की ती आपल्याला आशीर्वाद देणार नाही. किंवा इथे घरामध्ये बसून जगदंबेचं नामस्मरण केलं तरी तिचा आपल्याला जो काही आशीर्वाद आहे तो प्राप्त होणारच आहे. तसा पितृपंधरवड्यामध्ये जरी या सर्व गोष्टीची सांगता केली तरीही तुम्हाला त्याचा फळ भेटणारच आहे. पण जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे लोक या काही याच्यामध्ये शुभ कार्य टाळतात. तर ठीक आहे, तुमच्या पद्धतीने जर तुम्ही नसेल करत तर चालेल, त्याला काही हरकत नाही. तो तुमचा जो काही उद्यापनचा काळ आहे तो तुम्ही पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीच्या काळामध्ये अथवा नवरात्री झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतरही केला तरीही चालतो. त्याचप्रमाणे असे देखील फोन होते की ताई पंधरवड्यामध्ये किंवा पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आम्ही जो काही आमच्या पित्रांचा नैवेद्य करतो हा किती वाजेपर्यंत करावा आणि कधी करावा. तर बऱ्याचशा वेळेस असं होतं
की स्त्रियांचा स्वयंपाकाचा वगैरे टायमिंग थोडासा मागे पुढे होतो, स्वयंपाकाला लेट होतो, तर त्याच्यामुळे 12च्या पुढे टाइम जातो आणि नैवेद्य द्यायला अक्षरशः 2-2:30 वाजतात. तर हे कुठेतरी टाळावे. नैवेद्य हा 12च्या आतमध्ये देण्यास द्यावा. हे खूप छान महत्वाचं आहे. आपले जे काही पित्र आहेत हे भर दुपारी 12 पर्यंत आपल्या घरी येत असतात. जेवणासाठी ते वाट पाहत असतात आणि आपला जर टाइम कुठेतरी मागे पुढे झाला तर ते बिन जेवता आपल्या घरातून जातात आणि तिथे पित्रांचा आपल्याला कोप लागतो. त्याचबरोबर पित्रदोष म्हणजे काय असे देखील बरेचसे लोकांचे प्रश्न होते. पित्रदोष आता बरेचसे जण घरांचे असे प्रश्न होते की आमच्या घरामध्ये सुख शांतता नाही, पैशा पाण्यामध्ये यश येत नाही, त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद खूप वाढत आहे, त्याचबरोबर घरामधली आर्थिक परिस्थिती अचानक खूप कमी व्हायला लागलेली आहे, त्याचबरोबर घरामध्ये बऱ्याचशा लोकांचे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहेत, लहान मुलं आजारी पडत आहेत, नवरा बायकोंमध्ये काही वाद होत आहेत, लग्न कार्यामध्ये अडथळे येत आहेत, असे बरेचसे लोकांचे असेच प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न धरून हेच आपले काही पितृदोष असतात. जसे की आपल्या पित्रांना जर आपण संतुष्ट ठेवलं नाही तर पित्रांचा आपल्याला कुठेतरी शाप लागत असतो आणि पित्र आपल्याला आनंदाच्या ऐवजी आपल्यावरती ते नाराज होत असतात. या कारणामुळे पितृदोष लागत असतो. हेच काही कारण असतात आपल्याला पितृदोषासाठी. मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी असं होतं की पितृदोषाचे काही कार्य असतात किंवा पित्रांचे जे काही कार्य असतात हे आपण पूर्णत्व करत नाही. आपण बरेचसे विधी करतो, बरेचसे आपण त्यांच्यासाठी काही लांब लांब जाऊन बराचसा अफाट पैसा देऊन विधी करत असतो, पण तरी देखील पित्रांचा दोष हा काही कमी होत नाही. तर ह्याच्याच वरती उपाय काय हे संपूर्ण आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ मी फारसा मोठा करणार नाहीये कारण की पुढे देखील काही लोकांचे कार्य घेतलेले आहेत. आज संध्याकाळी बऱ्या 1-2 पूजा देखील घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ आपण लवकरात लवकरच उरकणार आहोत. आता जसं की आजचा बरोबर पहिला दिवस, पौर्णिमेपासून आज पितृपक्ष चालू झालेला आहे. आजचा पहिलाच दिवस आहे आणि हे जे काही 15 दिवस आहेत ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाचे पित्र असणार आहेत. आता सुरुवातीचे पित्र म्हणजे ज्यांच्या घरातल्या स्त्रिया ज्या काही सवासीन आहेत आणि त्या एक्सपायर झालेल्या आहेत किंवा त्यांचा मृत्यू झालेला आहे, जसे की आपली सासू अथवा आपली नणंद, भाऊजाई असे बरेचशा घरामध्ये काही स्त्रिया असतात, या सवासीन आहेत आणि त्या मृत्यू पावलेल्या आहेत. तर त्यांचे जे काही पित्र आहेत हे नवमीला आपण करावेत. म्हणजे अयव नवमी म्हणून दिवस आहे, त्या दिवशी तुम्ही यांचे पित्र करावेत. यांच्या पित्रांच्या वेळेला आपण बऱ्याचशा वेळेस असं होतं, अयव नवमीच्या दिवशी पित्रांसाठी आपण सर्वस्व करतो. त्या काही त्यांच्या 5 भाज्या, तांदळाची खीर, उडदाचा वडा, वडी, दही, कढी ह्या बरेचसे प्रकार करतो. पण एक छोटीशी गोष्ट राहून जाते ती म्हणजे अशी की त्यावेळेस आपण पित्रांना जो काही ओटीचा नैवेद्य देत असतो हा ओटीचा नैवेद्य तिथे देत नाही. आपण स्त्री बोलवतो, काही लोकांच्या घरामध्ये 5 सवासणी बोलावल्या जातात, 1 सवासणी बोलावल्या जाते, त्यांना आपण हळदी कुंकाचा मान देऊन त्यांची ओटी भरत असतो. पण जर आपण अयव नवमीला ज्या वेळेस आपण पित्र म्हणून त्यांना जेवण दिल्यानंतर आपण जे काही गंगेला नैवेद्य देत असतो, तर गंगेला देखील जी कोणती तुमच्या घरातली स्त्री आहे जी मरण पावलेली आहे, तिचे पित्र आहे, हिचा एखादी ओटी स्वरूपात तुम्ही खणनाराची ओटी देऊ शकता अथवा साडी चोळीची देऊ शकता. ही ओटी तुम्ही गंगेलाही देणं गरजेचं आहे. कारण की असं होतं, आपण एखाद्या स्त्रीला देतो, स्त्री ती घालते, नेसते, त्याच्यानंतर ती कालांतराने काही दिवसांनी ती स्त्री ती ओटी अथवा ती नारळ अथवा ती काही साडी असेल ती नंतर मग टाकून देतात किंवा मग त्या खराब झाल्यानंतर मग त्या अशा कुठेही सोडून दिल्या जातात. पण गंगेला दिल्याने पूर्णपणे तुम्हाला त्याचा लाभही होऊ शकतो. म्हणजे आपण एखाद्या स्त्रीला देतो ती चांगलीच गोष्ट आहे, दान कार्य चांगलंच आहे, पण गंगेला दिल्याने त्याचा अधिक तुम्हाला लाभ होतो. आणि त्याचबरोबर तुमची जी काही पित्र आहेत, अयव आहेत, त्या सवासीन आहेत,
यांना पूर्णपर्यंत त्यांच्या ओटीचा मानही भेटतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील आपले आई वडील आजी आजोबा चुलता चुलती यांचे देखील पित्र आपले येत असतात. यांची जर आपल्याला तिथी माहिती नसेल तरी त्यांच्या तिथीला आपल्याला जर नैवेद्य देता येत नसेल तर सर्व पित्री अमावस्याला त्यांचा नैवेद्य आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला तिथी माहिती आहे पण काही कामासाठी आपण बाहेर गावी राहत आहोत अथवा आपल्याला घरापर्यंत पोहोचू शकत नाही. आता बरेचसे लोक असे आहेत काही कामानिमित्त घरापासून खूप लांब राहतात आणि असं होतं की आपल्या घरची लोक तिथीनुसार त्यांचं भोजन देतात पण एखादा मुलगा कामानिमित्त जर बाहेर राहत आहे त्याला घरापर्यंत त्याच्या वडिलांच्या आईच्या अथवा त्यांच्या नातलगांच्या पित्रासाठी जर त्याला तिथपर्यंत येता येत नसेल तर तुम्ही जिथे राहत आहात तिथे जर संपूर्ण जर व्यवस्था असतील तर तुम्ही त्यांचा नैवेद्य तिथे दिला तरीही चालतो. त्याने कोणताही असा अपराध नाही की तुमच्या घरचे देत आहेत मग मी इथे कसा देऊ असा कोणताही अपराध नाही. कारण की जन्म दिलेले तुमचे ते व्यक्ती आहेत, तुमचे जन्म दिलेले आई वडील आहेत, तुमचे ते रक्तामासाचे कोणी ना कोणी पूर्वज आहेत, ते तुमच्यापर्यंत देखील तुम्ही कुठेतरी असताल तरी तुमच्याकडे येतच असतात. म्हणून त्यांना तुम्ही जिथे आहात तिथे नैवेद्य देऊ शकता. दुसरी गोष्ट अशी होते की आपण बाहेर राहत असताना आपल्याकडे जर त्यांना देण्यासाठी जरी काहीच नसेल म्हणजे अथवा आपण बरेचशे वेळेस असं होतं मुलं बॅचलर म्हणून राहतात अथवा काही कामानिमित्त कुठे ऑफिसमध्ये अथवा कोणत्या कामानिमित्त बाहेर असतात तर अशा वेळेला त्यांच्याकडे काही स्वयंपाक बनवण्याचं साधन नसेल तर तुमच्या जेवणाच्या ताटातला एक घास तुम्ही बाजूला काढून तो तुमच्या पित्रांच्या नावाने देऊ शकता. त्याचप्रमाणे असं होतं की पित्र पंधरवड्यामध्ये घाई गडबडीमध्ये पित्रांना जो काही नैवेद्य आहे हा आपण देतो पण याच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी राहून जातात. आता बऱ्याच वेळेस असं होतं पित्रांचा नैवेद्य भरपूर मोठा असतो, 5 प्रकारच्या भाज्या असतात, कढी वडी मासवडी त्याचप्रमाणे दही दूध त्याचप्रमाणे खीर तूप या अनेक प्रकार त्याच्यामध्ये बनवल्या जातात. मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राहून जात असतं. तर अशा वेळेस आपल्या मनाला संकोच लागतो की आपण एवढं सर्व केलं पण एखादी मेथीची भाजी राहिली अथवा कशाची ना कशाची जी भाजी राहिली तर यावेळेस एखादा अद्रकाचा तुकडा म्हणजे आल्याचा तुकडा ताटाला वाढल्याने पूर्ण ताटामध्ये आल्यासारखं होतं. म्हणून ही देखील एक छोटीशी विधी तुम्ही करावी. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट पित्रामध्ये बऱ्याचशा लोकांचे असे देखील प्रॉब्लेम होतात, स्त्रियांचे बहुतांश प्रॉब्लेम होतात की आज त्यांच्या घरच्यांचं पित्र आहे आणि त्या दिवशी पित्र असल्या कारणाने त्यांना मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवशी त्यांना पित्र त्यांच्या घरातल्यांचे घालता येत नाही. करणाऱ्या घरामध्ये स्त्री शिवाय कोण नसेल, दुसरं कोणी नसेल आणि त्याच दिवशी अथवा 1-2 दिवसाआधी त्यांना मासिक पाळी आली आणि मग त्या दिवशी त्यांचं पित्र घालणं राहून जातं तर तुमचे पित्र हे त्या दिवशी तुमच्या घरी तर जेवायला येणारच आहेत हे देखील तुम्हाला माहिती असतं. पण त्या दिवशी आपण मासिक पाळी असल्या कारणाने पित्रचा नैवेद्य करत नाही आणि पित्र आपल्यावरती नाराज होतात आणि ते पित्र आपल्याला कुठेतरी आशीर्वाद देणं न देता निघून जात असतात. तर त्या दिवशी ज्या दिवशी तुमचे पित्र आहेत आणि तुमच्या घरामध्ये मासिक पाळी आहे आणि मासिक पाळीच्या दिवशी तुम्ही नैवेद्य करू शकणार नाहीत तर तुम्हाला सकाळी 6 वाजता उठून पित्रांची क्षमा मागणं गरजेचं आहे. कारण की पित्र तुम्हाला काही विचारून येणार नाहीयेत, ते काय तुमचे पाहुणे नाहीयेत की आम्ही येऊ का घरी असं तुम्हाला विचारणार नाहीयेत. म्हणून तुम्हाला सकाळी 6 वाजता सूर्य उगवल्या त्यांना माफी मागावी लागणार आहे की आज माझे काही ना काहीतरी अडचणी आहेत, आज मी तुमचा नैवेद्य करू शकत नाही तर मी सर्व पित्री अमावस्याला तुमचा पूर्णपणे नैवेद्य करेल, तुम्ही माझ्या घरी जेवणास यावे अशी माफी मागणं गरजेचं आहे. अथवा जर असं काही झालं नाही, आपण त्यांची माफी मागितली नाही आणि त्यांचा नैवेद्य देखील केला नाही तर पित्र 12 वाजेपर्यंत तुमच्या घरी तर येतील, तुमच्या घरी त्यांच्यासाठी नैवेद्यच नसेल तर तुम्हाला ते कोणताही आशीर्वाद न देता निघून जातील
आणि त्याचा पितृदोष तुमच्या कुटुंबावरती आणि वास्तूवरती होऊ शकतो. ही देखील छोटीशी गोष्ट लक्षात ठेवावी. त्याचबरोबर असं होतं, पितृ पंधरवड्यामध्ये देवपूजा करणं बरेचसे लोक टाळतात. देवपूजा करत नाही, देवांना पडदा लावून घेतात, देवांना कोणत्याही नैवेद्य देत नाही. त्याचबरोबर देवांची काही अगरबत्ती, धूप, दीप काही दाखवत नाही. तर हे सर्रास चुकीचं आहे. देवाचा पडदा लावू नये, देवाला अगरबत्ती, धूप, दीप दाखवणे बंद करू नये. हे आपले नित्यक्रम चालू ठेवावे. कारण की कसं होत असतं, जरी आपल्यापासून भूवैकुंठ धाम जरी लांब असलं, पितृलोक जवळ असला, तरी हे 15 दिवस आपण पितरांचे मानत असलो तरी जगदंबेचं आणि भगवंताचं अस्तित्व हे कायमच आहे आणि ते असणारच. म्हणून ह्या 15 दिवसामध्ये देव कुठे जात नाहीत. देव आपल्या स्थानावरतीच असतात, देव जागेवरच असतात. फक्त एवढंच आहे, पितरांसाठी हे 15 दिवस वाटून दिलेले आहेत, म्हणून देवपूजा बंद करू नये. त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे पितृ पंधरवड्यामध्ये आम्हाला जर घरामध्ये अचानक प्रमाणे सुतक आलं. आता बऱ्याचशा वेळेस असं होतं, आपल्या भावकीतले काही वृद्ध व्यक्ती असतील अथवा कोणी असेल, तर त्यांचा मृत्यू होतो आणि ह्या पितृ पंधरवड्यामध्येच होत असतो. तर त्यावेळेस तुमचे जे काही पितृ आहेत त्यांचा नैवेद्य तुम्ही करावा का नाही करावा, असे देखील मला फोन होते. म्हणजे हे सर्वस्व फोन मला गणपती बसण्यापासूनच होते. गणपती बसायच्या आधीपासूनच बऱ्याचशा लोकांचे मेसेज, कॉल होते. तर प्रत्येकाला मी सांगितलं होतं, जरा थांबा, ह्याच्यावरती पूर्णपणे मी व्हिडिओ करणार आहे. तर 1-2 जणांचं असं झालं होतं की गणपतीमध्ये त्यांना सुतक आलं होतं. तर ह्याच्यामध्ये त्यांचं जे काही त्यांचे पित्र असतील त्यांना नैवेद्य द्यायचा का नाही. तर याच्यावरती पहिली गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला या पितृ पंधरवड्यामध्ये जर काही सुतक आलं असेल आणि हे सुतक भरणी श्राद्धापर्यंत जर तुमचे जे काही कोण आत्ता वारले असतील यांची जर भरणी श्राद्ध पूर्ण होत असेल तर त्याच्यानंतर तुमच्या घरच्यांची तिथी येत असेल तर तुम्ही त्यांचा नैवेद्य करू शकता. अथवा जर भरणी श्राद्ध झालं नसेल तर तुमच्या घरातले नैवेद्य म्हणजे तुमच्या घरातले पितरांचे नैवेद्य सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. भरणी श्राद्ध आता प्रत्येकाला माहिती असेल, चवथ भरणी असते. चवथ भरणीला जे काही आपले पित्र असतील वर्षभरामध्ये आपण त्यांना नैवेद्य देतो, महिन्याचं जेवण देत असतो. नवीन पित्र असतील त्यांना भरणीला मिळवल्याशिवाय आपण दुसरे पित्र घालू शकत नाही. अशा प्रकारे नवीन पित्र सुद्धा जर तुमचे जर असतील अथवा जर त्यांची भरणी श्राद्ध झालं नसेल तर तुमच्या घरचे पित्र सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. जर तुमच्या त्या पूर्ण कुटुंबातले असतील तर, भावकीचा प्रश्न असेल तर त्यांच्या घरच्यांना तो लागतो, तुम्हाला नाही. त्याचप्रमाणे असं देखील आहे, आता पितृ पंधरवड्यामध्ये आम्ही काय काय उपाय करावे. आता पहा, प्रत्येकाला माहिती असेल, पित्रामध्ये आपण पित्रांना बऱ्याचशा वेळेस दान कार्यासाठी बरेचसे दान देत असतो. ब्राह्मण दान करू शकतो. त्याचप्रमाणे आपण पित्रांसाठी जो भाताचा 3 उंडक्याचा नैवेद्य आहे तो त्यांना देऊ शकतो. त्याचप्रमाणे पित्रांच्या आठवणीमध्ये आपण बऱ्याचशा गरिबांनाही दान करणं चांगलं आहे. पण गरीब हे पूर्णत्व गरीब असावे. आता कोण गरीब राहिलेलंच नाहीये. बरेचसे श्रीमंत आणि जागीरदारासारखेच वागतात. गरीब देखील जागीरदारच राहिलेला आहे. तर गरीब असा असावा की त्याला अन्न आणि पाणी, निवारा याची पूर्णत्व सोय नसेल असाच गरीब घ्यावा. त्याचप्रमाणे पित्रांचा फोटो घरामध्ये लावावा की नाही लावावा, बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न होते. आम्ही वर्षभर पित्रांचा फोटो घरामध्ये लावत नाही, फक्त पितृ पंधरवड्याला लावतो. तर ही देखील गोष्ट बरोबर आहे की पित्रांचा फोटो वर्षभर लावू नये, आणि ही देखील गोष्ट बरोबर आहे पित्रांचा फोटो लावावा. आता ह्या दोघांमधल्या गोष्टी अशा की काही लोक असे म्हणतात, जे आमच्यामध्ये होते त्यांचा फोटो लावण्याने आम्हाला कोणताही त्रास होणार नाही किंवा आम्ही त्यांचा फोटो काढू शकत नाही. तर ठीक आहे, जर त्यांचे फोटो घरामध्ये ठेवावेत, वर्षभर ठेवावेत, रोज ठेवावेत असे वाटत असतील तर दक्षिण दिशेत त्यांचं तोंड करून तुम्ही ते ठेवू शकता. पण जर तुम्ही वर्षातून एकदा काढत असताल
तर ते त्यांची जी नित्य पूजा वगैरे झाल्यानंतर ते निदान एक दिवस तरी आपल्या घरामध्ये असावे. नुसता नैवेद्य दाखवला आणि परत ते बांधले आणि माळ्यावरती ठेवून दिले असं करू नये. त्याचप्रमाणे पित्रांचा नैवेद्य दिल्यानंतर जो काही पित्रांचा नैवेद्य आपण देतो, ह्या पित्रांच्या नैवेद्याच्या दिवशी पहिला नैवेद्य आपल्या देवाचा असावा. म्हणजे आपले कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता जे कोणी तुमच्या देवघरामध्ये असतील त्यांना पहिला नैवेद्य द्यावा. दुसरा नैवेद्य गाईचा असावा. तिसरा नैवेद्य गंगेचा असावा. चौथा नैवेद्य आपले पित्र असतील ह्यांच्या फोटोचा असावा. पाचवा नैवेद्य जर तुमच्या कौलावरती, पत्र्यावरती अथवा तुमच्या टेरेसवरती जो काही तुम्ही ठेवता त्यांचा असावा. म्हणजे 5 नैवेद्य झाले हे. 6वा नैवेद्य जो कोणी तुम्ही पित्रासाठी जेवायला व्यक्ती बोलवत आहात, स्त्री अथवा पुरुष, यांचा असावा. म्हणजे असे 5 आणि एक जेवणाऱ्या माणसाचा असे 6 नैवेद्य पूर्णत्व असावे. त्याचबरोबर आता बऱ्याचशा स्त्रिया पुरुषांचा असं आहे की आमच्या अंगामध्ये एखाद्या देवी देवतेचा वास आहे, म्हणजे आम्हाला देवी देवतेचं वारं येतं, म्हणजे देवी देवतेचा संचार येतो, तर आम्ही घरच्या पित्रांचा नैवेद्य जेवावा का? तर पहिली गोष्ट, अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग ते पित्राचा असो अथवा ते एखाद्या मशानातला असो, मग हे पूर्ण ब्रह्मच असतं. हे तुम्ही कोणतंही अन्न असलं तरी स्वीकारणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या घरच्याच पित्राचं जर अन्न ग्रहण केलं नाही तर तुमचे पित्रदेवी तुमच्यावरती कोपतील आणि तुम्हाला तिथे आशीर्वाद न देता निघून जात असते. म्हणून हे देखील अन्न तुम्हाला ग्रहण करणं गरजेचं आहे. साक्षात भगवंताला, भगवतीला जर आपण हे अन्न देत आहोत तर आपण स्वतः ग्रहण केल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही. तर तुम्ही ह्याचा नैवेद्य पूर्णपणे करावा आणि हे तुम्ही खावं हे गरजेचं आहे. अथवा आपण जर हे खाल्लं नाही तर पितृदोष आपल्याला अधिक प्रमाणात लागत असतो. पित्रांना कुठेतरी आपण खाली किंमत देतो असं त्यांना भासतं आणि आपण त्यांचं अन्न ग्रहण न केल्याने पित्र आपल्याला कुठेतरी नाराज होऊन जात असतात आणि पितृदोष लागतो. हे देखील लक्षात ठेवावे. म्हणजे असं नाही की तुम्ही फार मोठे नाही आहात की माझ्या शरीरामध्ये देव येतो म्हणून मी खात नाही, असं कुठेच होत नाही. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की पित्र पंधरवड्यामध्ये पूर्ण ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये गुरुमंत्राचं स्मरण करावं की नाही करावं, ह्या देखील मला प्रश्न होता. आता जे प्रश्न मला आठवत आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. आता असं होतं, बरेचसे गुरु जे काही आहेत दीक्षा देताना गुरुमंत्र चुकीचा देतात. मग तुम्ही पित्र पंधरवड्यात करा अथवा कायम करा, त्याचा लाभच होत नाही. कारण की ते मंत्रच असे असतात की त्याला कोणतंच तात्पर्य नाही, उकार नाही आणि आकार नसतो. मग हे मंत्र तुम्ही पित्रात करा अथवा कायम करा अथवा जगदंबेच्या समोर बसून करा, ते सिद्धच नसल्या कारणाने त्याचा तुम्हाला कोणताच लाभ होत नाही. पण तरी देखील तुमचे गुरु जर योग्य जर मार्गदर्शनानुसार जर तुम्हाला योग्य मंत्र दिले असतील तर पित्र पंधरवड्यामध्ये तुम्ही हे करू शकता. पण असं नाही की पित्र पंधरवड्यामध्ये फक्त एकच टाइम करावे. पित्र पंधरवड्यामध्ये तुम्ही अधिक प्रमाणामध्ये साधना, जप हे करावे, कारण की त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होत असतो. त्याचप्रमाणे असं होतं की आमचे बरेचसे आराधी संप्रदाय, म्हणजे शाक्त संप्रदायातला आराधी म्हटलं जातं. आराधी संप्रदायामध्ये असं होतं की देवपूजा कुठेतरी टाळल्या जाते, तर हे देखील चुकीचं आहे. मी सर्व आराधी लोकांना बोलत नाहीये. जे असे आराधी आहेत ज्यांची ज्ञानमाळ झालेली आहे, गुरुदीक्षा झालेली आहे आणि पुढे त्यांच्या गुरुंनी त्यांना कोणतंच मार्गदर्शन केलं नाही, म्हणजे अशा बऱ्याचशा स्त्रिया आहेत त्यांना जगदंबेची माळ पडली आहे, येडाईची माळ पडली आहे, काळूबाईची काठी आहे, पण गुरुंनी गुरुदीक्षा दिली आणि नंतर त्याच्यानंतर शिष्याला परत विचारलंच नाही. तर हे कुठेतरी त्यांची भ्रमित झालेले असतात की आता पुढे काय करायचं, कसे उपाय करायचे हे त्यांना माहितीच नसतं. अशा देखील स्त्रिया पुरुष आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा सांगणं आहे. जर तुमच्याकडे जर कोणताच गुरु मंत्र नसेल तर तुम्ही फक्त जगदंबेचं नाव घेऊन सुद्धा साधना केली पित्र पंधरवड्यामध्ये तरी चालेल. आता मी प्रत्येकाचे गुरुमंत्र कसे आहेत हे इथे सांगायला बसलेले नाही.
आणि कोणाची चूक आणि कोणाची बरोबर हे देखील सांगणार नाही, आणि मी कोणता बरोबर देते हा देखील सांगणार नाहीये. आजचा मुद्दा गुरुमंत्रावरती नसून पित्र पंधरवड्यावरती आहे, म्हणून मी याच्यावरतीच बोलणार आहे. त्याचबरोबर पित्र पंधरवड्यामध्ये आता उपाय काय करावेत. आज जशी पौर्णिमा आहे, तर ह्या पौर्णिमेच्या दिवसापासून अथवा तुम्हाला पित्र पंधरवड्यामध्ये ज्या दिवशी तुम्ही चालू करताल त्या दिवसापासून प्रत्येकाच्या घरामध्ये सुगडं असतं. सुगडं म्हणजे संक्रांतीमध्ये आपण मातीचे मडकं आणत असतो. प्रत्येकाला माहिती असेल, मातीचं मडकं म्हणतात, सुगडं म्हणतात. त्याचप्रमाणे काही लोक त्याला वाण देखील म्हणतात. असे बरेचसे त्याला शब्द आहेत. घरामध्ये असतं अथवा तुम्ही एखादं नवीन विकत घेऊ शकता. तर या मडक्यामध्ये पाणी भरावे, स्वच्छ पाणी भरा, नळाचं भरा, ताजं भरा, स्वच्छ पाणी भरावे. त्याच्यामध्ये थोडेसे गुलाब पाणी, थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद ही त्याच्यामध्ये टाकावी. त्याच्यामध्ये थोडेसे अक्षता टाकावेत आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे. आता ही संपूर्ण विधी लक्षात ठेवा. मडकं घ्यावे, मडक्यामध्ये पाणी भरावे, गुलाब पाणी टाकावे, गोमूत्र टाकावे, थोडीशी हळद टाकावी, थोडीशी अक्षदा आणि थोडेसे काळे तीळ. हे सर्व त्याच्यावरती टाकून झाल्यानंतर आपल्याकडे पंथी असते. दिवाळीमध्ये पंथ्या भेटतात. त्याचप्रमाणे एक छोटीशी पंथी घ्यावी. ती पंथी त्या मडक्यावरती ठेवावी. आता आपण जशी संक्रांतीला ठेवतो त्याचप्रमाणे ती पंथी त्याच्यावरती ठेवावी. आणि ती पंथी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एखादा तुपाचा अथवा तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करावा आणि तो दिवा रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला ठेवावा. त्याच्यामुळे काय होतं, पित्र पंधरवड्यामध्ये जे काही पित्र तुमच्या घरी येतात, हे पित्र त्या सुगड्यामध्ये असणारे जे काही द्रव्य आहेत ह्याला पाहून संतुष्ट होत असतात आणि तुमच्यावरती कृपादृष्टी ठेवत असतात. त्यांना तो दिलेला दिवा दान असतो, दिवा तो अर्पण केल्यासारखा असतो. म्हणून ही छोटीशी विधी करून पहा, त्यातून बऱ्याचशा घरामध्ये संकट कमी होण्यास मदत होईल. दक्षिण दिशेला ठेवल्याने, राक्षसमुखी ठेवल्याने पित्रांची येण्या जाण्याची तोच रस्ता मानला जातो. म्हणून त्यांच्या येण्या जाण्याच्या वाटेवरती ते आरास आहे, म्हणून ती तुम्ही ठेवावी. खरंच त्यातून तुम्हाला खूप छान असा फायदा देखील होईल आणि त्याच्याबरोबर पित्रही तुमच्यावरती संतुष्ट होतील. त्याचप्रमाणे आता हे आपण 15 दिवस ठेवलं तर 15 दिवस त्यातलं पाणी संपणार, कारण की पाणी हे राहणार नाही. तर निदान 1 दिवसाने 2 दिवसाने ते पाणी तुम्ही त्यात परत भरावे. त्याच्यामध्ये परत थोडेसे काळे तीळ, तांदूळ, हळद टाकावी आणि गुलाब पाणी आणि गोमूत्र टाकून परत पंथी प्रज्वलित करावी. असे दिवसाला तुम्ही रोज जरी पाणी भरत राहिला तरी चालतं. त्याचप्रमाणे सर्व पित्री अमावस्या झाल्यानंतर, आता बरेचशा लोकांचे पित्र पंधरवड्यामध्ये साफसफाईची कामं चालू असतात, तर ही साफसफाई यांची सर्व पित्र्यापर्यंत संपते. तर सर्व पित्री अमावस्या झाल्यानंतर, तुमच्या घरातली पूर्ण साफसफाई झाल्यानंतर हे जे मडकं आहे, सुगडा आहे आणि वरची पंथी आहे, ही वाहत्या गंगेला सोडावी. पण वाहत्या गंगेला सोडते वेळी एखादा नैवेद्य देणं गरजेचं आहे. महानैवेद्य तुम्ही काय द्यावा? गोडाचा देऊ शकता, अथवा तुमचे सर्व पित्री त्या अमावस्याच्या दिवशी जर तुमचे पित्र असतील त्या नैवेद्या सोबत तुम्ही हे सोडू शकता. अथवा जर काहीच नसेल तर दही भात देऊन तो सुद्धा तुम्ही हे सुगडं गंगेला सोडू शकता. आता बहुतांश वेळेस असं होतं, सिटीमध्ये राहतात, जवळपास कोणत्याच नदी तलाव अशी काहीच गोष्टी नाहीयेत. तर अशा वेळेस जर घराजवळ जर एखादं छोटंसं डबका असेल, पाण्याचं कुंड असेल, तिथं सोडू शकता. अथवा ते जरी नसेल तर मग एखाद्या निर्जल क्षणी म्हणजे स्थळ असेल की जिथे लोकांची येणं जाणं नसेल, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही हे सोडू शकता. पण पाण्यामध्ये सोडणं अतिउत्तम. त्याचप्रमाणे पित्र पंधरवड्यातला हा उपाय झाला, कार्य झाले. आता दुसरी गोष्ट, पित्र पंधरवड्यामध्ये एखादी स्त्री आहे आणि ती बाळातीन आहे, म्हणजे गर्भवती आहे, आणि गर्भवती स्त्रीने पित्र पंधरवड्याचा नैवेद्य ग्रहण करावा का नाही करावा, हा देखील प्रश्न होता. तर पहिली गोष्ट म्हणजे
आपल्याला असं होतं की मनामध्ये संकोच खूप असतात. मनुष्याला बरेचसे प्रश्न असतात. हे केलं तर वाईट का? हे केलं तर चांगलं का वाईट? असे बरेचसे प्रश्न असतात. तर आपलेच पित्र आहेत, आपलेच नातलग आहेत, आपल्याच रक्तामासाचे पित्र येणार आहेत आपल्याकडे. तर तुम्ही हा नैवेद्य ग्रहण केला तरीही चालतो. पण पूर्वची काही कल्पना अशा असतात की तो नैवेद्य करू नये. तुमच्या घरामध्ये जर पाळत असतील तर तुम्ही नाही करावा आणि नसेल पाळत तर तुम्ही केला तरीही चालतो. त्याचप्रमाणे पित्रांमध्ये आपल्याला आपले पित्र संतुष्ट झालेत का नाही झाले हे देखील आपल्याला प्रश्न पडलेला असतो. आपण सर्वस्व करतो, सर्व त्यांच्या आवडीचे जेवण देतो, सर्वस्व गोष्टी देतो, सर्व कार्य त्यांचे मनासारखे करतो का तर पितृदोष लागू नये म्हणून. पण माहिती कोणाला आहे पित्र आपले संतुष्ट होऊन गेलेत का नाही गेले हे कोणालाच कळत नाही. पण ह्याच्यासाठी छोटासा पर्याय आहे, खूप छोटा. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपले पित्र आपल्यावरती नाराज आहेत का खुश आहेत हे आपल्याला माहिती नाही. मग हा छोटासा पर्याय, ज्या दिवशी तुम्ही पित्र पंधरवड्याच्या दिवशी महिन्यामध्ये आपल्या पित्रांना नैवेद्य देता, त्या दिवशी आपण नैवेद्य देतो त्यावेळेस नैवेद्य ज्यावेळेस आपण गंगेला देत असतो, तर गंगेला देताना एक छोटीशी जी काही निरंजन अथवा पंथी अथवा आपल्या गव्हाच्या पिठाचा म्हणजे कणकेचा दिवा हा आपण गंगेमध्ये म्हणजे असा पेटवून सोडावा. तो जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये लांब जातोय तेवढ्या अधिक प्रमाणात तुमचे पित्र संतुष्ट झाल्यासारखे असतात. बऱ्याचशा वेळेस कसं होतं, ती पंथी पाण्यात टाकली की ती खाली बुडते. आणि तरी जर आपण त्याला एखाद्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये अथवा पानावरती जरी ठेवून जर सोडली तर ती जेवढी अधिक लांब जाते तेवढे पित्र अधिक संतुष्ट झाल्यासारखे असतात. ही क्रिया पण करून पहा. म्हणजे मला ही क्रिया माहित नव्हती, पण माझे गुरु आहेत, असे मानलेले गुरु आहेत, पण ते मला आवडायचे, खूप छान होते. एकदा त्यांनी हा प्रयोग मला दाखवला की मी पहिल्या वेळेस ती माझ्या हाताने पंथी टाकली आणि ती पंथी पटकन अशी पाण्याच्या खाली गेली. तर म्हटलं अहो ही तर पाण्याच्या खाली जाते, मग ही पुढे कशी जाणार? बोलले जर श्रद्धा असेल तर सर्वस्व होतात. तर मला ते बघायचंच होतं. तर त्यांची पंथी अक्षी थोड्या अंतरावरती जाऊन मग खाली गेली. मग ते कुठेतरी मला आवडलं आणि तेव्हापासून मी सुद्धा ही विधी करायला लागले. छान वाटलं आणि तेव्हापासून अनुभव देखील यायला लागले की हो, की आपल्याला याचा फायदा देखील आहे. तर हे देखील तुम्ही करून पाहू शकता. अगदी गरजेचं नाही, पण आपल्याला खरंच पाहायचंच असेल तर करू शकता. अशाप्रमाणे पित्रांचे जे काही कार्य आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगितलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी फांद्या फोडणार नाही, बऱ्याचशा खास कर्जामध्ये घुसणार नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मध्ये सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे पितृदोषांवरती आपल्याकडे काय उपाय आहेत, म्हणजे आपल्या गादीवरती काय उपाय केले जातील. बऱ्याचशा लोकांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक घरामध्ये काही अमानवी शक्तीचा प्रभाव, तुमच्याला होणारा त्रास, घरामध्ये पैशा पाण्याचे काही होणारे त्रास, त्याचप्रमाणे घरामध्ये होणारी काही भांडणं तंडणं असतील अथवा पुत्रप्राप्तीचा काही त्रास, अशा तुमच्या लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी आपण पित्र पंधरवड्यामध्ये सुद्धा त्याच्यावरती उपाय कार्य चालूच आहे. बांधणी कार्य, यंत्रकार्य अशाच प्रकारे तुम्हाला कार्य देण्यात येतील आणि त्याच्यावरती तुमचे पितृदोष सुद्धा आपण कमी करून देऊ शकतो. असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील, ते तुम्ही फक्त पाहत राहा. पाहता पाहता लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करत राहा. पण असं होत आहे, व्हिडिओ पाहतो, व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण सोडून देतो, पण एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला खूप तुमचं मोलाचं आहे. फक्त व्हिडिओ पाहणे गरजेचं नाही, तर लाईक आणि सबस्क्राईब करणं सुद्धा गरजेचं आहे. बहुतांश वेळेस एवढी लोक व्हिडिओ पाहतात, एवढी लोक पाहतात, फक्त सबस्क्राईब करण्यासाठी घंटा दाबणे विसरत आहेत. तर घंटा तुम्ही दाबा आणि मला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे माझी जे काही पुढचे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्याचप्रमाणे पित्र पंधरवड्यामध्ये आपली गादी दर रविवारी चालू असणार आहे. पहिली गुरुवार आणि रविवार होती, तर आता आपली गादी दर रविवारची चालू असणार आहे. रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत आपण बुकिंग देत असतो. बुकिंग करावे. बुकिंग केल्यानंतरच तुम्हाला येणं गरजेचं आहे. कारण की असं होतंय, डायरेक्ट तुम्ही ऍड्रेस पाहता युट्यूबला आणि माझ्या इथे येता,
सकाळी येता, संध्याकाळी येता, दुपारी येता, बुकिंग दिली नसेल तरी येता, यायला कोणाला बंधन नाही. पण तुमचे प्रश्न बुकिंग शिवाय घेतल्या जाणार नाहीत. आलात तर फक्त तुम्हाला जगदंबेचं दर्शन करून पाठवण्यात येईल. पण तुमच्या प्रश्नांसाठीच यायचं असेल तर तुम्हाला माझ्या नंबरवरती कॉल करावा लागेल. माझा नंबर 9322161699 9322161699 या नंबरला कॉल करावा. या नंबरला कॉल करून तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती तुम्हाला बोलवण्यात येतं. तुमचा वार तुम्हाला दिला जातो, तुम्हाला वेळ दिला जाते, काही बुकिंगचे चार्जेस आहेत ते घेतल्या जातात आणि तुम्हाला इथे बोलवलं जातं. अशा प्रमाणे बुकिंग करून सर्वजण तुम्ही गादीवरती येऊ शकता. दुसरी गोष्ट आता सांगायची म्हणजे बुकिंग आपल्या इथे 20 ते 25 लोकांचीच घेतल्या जाते. कारण की माझ्या इथे माझ्या घराची क्षमता फक्त आणि फक्त एक 50 लोकांची आहे. म्हणजे या हॉलमध्ये 25 लोक आणि बाहेरल्या बाजूस 25 लोक, अशी 50 लोकांची क्षमता आहे. 50 म्हणजे मी फक्त 20 ते 25 लोकांनाच बुकिंग देते. पण असं होतं, तुमच्या सोबत येणारा एखादा व्यक्ती असतो, मग त्याच्यामुळे तुम्ही 2 जण होता. मी देते लोकांना 25 लोकांची बुकिंग आणि प्रत्येकाच्या सोबत एक एक व्यक्ती येतो, अशी 50 होतात. तर जी काही कामाची लोक आहेत त्यांना 25 लोकांना इथे बसवलं जातं आणि बाकीच्या लोकांना बाहेरल्या बाजूस बसवलं जातं. पण असं होतं, येताना तुम्ही पूर्ण सहकुटुंब येता. मान्य आहे, तुम्हाला दर्शन करायचं आहे, मलाही बरं वाटतं. पण असं होतं, मग नियंत्रण इथे कुठेतरी विस्कळीत होत असतं. तुम्ही एकेवेळी 4-4, 5-5 लोक सोबत येता, इथे बसण्याचा मग प्रॉब्लेम होतो, इथे दाटी होते, बसायला जमत नाही. मग अशा वेळेस आम्हाला सोबत आलेल्या लोकांना सांगावं लागतं तुम्ही बाहेर जाऊन बसा. मग हे आमच्या मनाला देखील कुठेतरी वाईट वाटतं की बाबा आपल्यापाशी आपल्या इथे आलेले आहेत आणि आपल्याला त्यांना बाहेर बसवावं लागत आहे. तर येताना अधिक लोक न येता तुम्ही दोघं जर येत असताल तर ठीक आहे. पण जास्तीत जास्त घरातली 4-4, 5-5 लोक आलात तर आम्हाला इथे बसण्यामध्ये कुठेतरी अडचण होत असते. त्याचप्रमाणे येते वेळी बुकिंग करून येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुम्ही जगदंबेच्या मंदिरात जाऊन तुमच्या जगदंबेच्या मंदिरामध्ये जाऊन मंदिराची जशी घंटा वाजवता त्याचप्रमाणे माझ्या चॅनलची घंटा वाजवायला विसरू नका. जय जगदंब, नमो आदेश.